परीक्षेमध्ये जेव्हा गोष्ट लेखन असा प्रश्न असतो तेव्हा तुमची गोष्ट चांगली असूनही स्टोरी रायटिंग मध्ये मार्क्स कमी मिळतात का? कारण ही चूक जवळजवळ सगळेच विद्यार्थी करतात. आज आपण पाहणार आहोत स्टोरी रायटिंग मध्ये 7 मोठ्या चुका. ह्या कोणत्या चुका आहेत ज्या तुम्हाला टाळायला हव्यात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली चूक, विषय न समजता गोष्ट लिहिणे. जेव्हा आपण मुद्दे वाचतो तेव्हा नेमके त्यामध्ये काय सांगितलेले आहे हे उत्साहाच्या भरामध्ये आपण समजूनच घेत नाही आणि गोष्ट लिहायला सुरुवात करतो. तसे न करता आधी विषय नीट समजून घ्यायला हवा, नाहीतर गोष्ट भरकटत जाते. हा महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि ही चूक कटाक्षाने टाळायला हवी आहे. आता चूक दुसरी, सुरुवात कंटाळवाणी असते. आपण जेव्हा मुद्दे वाचतो आणि सुरुवात करायला लागतो तेव्हा ती अगदीच परंपरागत चालत आल्यानुसार, म्हणजे फार वर्षापूर्वी असं एकदा झालं होतं अशी कंटाळवाणी सुरुवात करतो आणि त्यामुळे सर्व गोष्टच ही आपली कंटाळवाणी वाचताना वाटू लागते. तसं न करता आपण एकदा काय झाले ऐवजी आकर्षक सुरुवात करायला हवी. म्हणजे त्याच गोष्टीची सुरुवात न करता पहिल्यांदाच एखादी कॅची लाईन किंवा हुक लाईन म्हणतात तसं त्याच्यामध्ये क्युरियोसिटी निर्माण करतच आपल्या गोष्ट लेखनाला सुरुवात करायला हवी. त्यामुळे आपली गोष्ट नक्कीच हटके, वेगळी आणि खूपच छान पद्धतीने वाचायला सुद्धा तयार होते. तिसरी चूक असणार आहे खूप जास्त पात्र वापरणे. आपण बऱ्याच वेळा काय करतो की गोष्ट लिहायला सुरुवात करतो तेव्हा ती गोष्ट रंगतदार व्हावी म्हणून खूप जास्त पात्रांचा वापर करतो, परंतु तीच पात्र आपल्याच लक्षात राहत नाही आणि गोष्ट कुठेतरी गडते. त्यामुळे 2 ते 3 पात्रच पुरेशी असतात. त्यामुळे गोष्ट लिहित असताना ही गोष्ट नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. पुढील चूक कोणती तर मॉरल न लिहिणे. आपण जेव्हा गोष्ट लिहायला घेतो तेव्हा शेवटपर्यंत तर गोष्ट अगदी व्यवस्थित लिहितो, परंतु शेवटी त्याचा मॉरल म्हणजे त्या गोष्टीतून नेमकं काय सांगायचं होतं हेच आपण लिहायला विसरतो आणि तिथेच आपला 1 मार्क्स कट होतो. त्यामुळे गोष्ट लिहून झाल्यानंतर शेवटी तात्पर्य म्हणजेच मॉरल ऑफ द स्टोरी लिहायला विसरू नका आणि त्याला हायलाइट करायला सुद्धा विसरू नका. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट पूर्ण समजलेली आहे हे शिक्षकांच्या लक्षात येते. पुढील चूक आहे भाषा खूप अवघड वापरणे. आपण गोष्ट अतिशय सुंदर करण्याच्या नादात भाषा खूपच अवघड वापरतो आणि त्यामुळे आपल्या चुका होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आपण साधी सोपी मराठी भाषेचाच वापर करायला हवा, जेणेकरून आपल्या देखील चुका कमी होतील. पुढील चूक आहे शेवट घाईघाईने करणे. आपण कथालेखन लिहित असताना ओघावत जात शेवट हा आपण घाईघाईत गडबडीत अनपेक्षित असा करतो. त्यामुळे आपली संपूर्ण कथा ही बिघडून जाते, कारण शेवट आपल्याला नक्की काय करायचा असतो हे समजत नाही. म्हणून शेवट हा नेहमी प्रभावीच असला पाहिजे, जेणेकरून या गोष्टीचं तात्पर्य ही देखील आपल्याला लिहिता येणं शक्य असणार आहे. शिवाय ही गोष्ट आपल्याला पूर्ण समजलेली आहे हे देखील शिक्षकांच्या लक्षात येते. आता बोनस टिप सुद्धा तुम्हाला एक सांगतच आहे. स्टोरी रायटिंग मध्ये मार्क वाढवायचे असेल तर काय करायचं तर सुरुवात आकर्षक करा. मधला भाग हा स्पष्ट लिहिला गेला पाहिजे, जेणेकरून त्या संपूर्ण कथेचा सार या मधल्या स्टोरीमध्ये आला पाहिजे आणि शेवट मॉरल ठळक अक्षरामध्ये लिहायचं आहे. म्हणजेच तात्पर्य हे तुम्ही त्याला हायलाइट करायचं आहे, जेणेकरून आणि एक गोष्ट विसरायची नाहीये की कथालेखनाचं शीर्षक मात्र द्यायला विसरू नका. बरेच विद्यार्थी कथालेखनाला सुरुवात करतात, परंतु त्या कथेचं शीर्षक म्हणजे टायटलच द्यायला विसरतात आणि तिथे 1 मार्क आपला कापला जातो. हे जर तुम्ही या चुका टाळल्या तर नक्कीच तुम्हाला स्टोरी रायटिंग मध्ये पूर्ण मार्क मिळतील. काही इयत्तांमध्ये स्टोरी रायटिंग 5 मार्काला येतं, तर काही ठिकाणी 8, तर काही ठिकाणी 10 मार्काला ही कथालेखन विचारली जाते. विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल, बघितला असेल तर आपल्या ऑनलाईन क्लासरूम या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा शैक्षणिक व्हिडिओ करता असेच व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.